नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, ज्वारी, कलिंगड आणि तूर बाजाराची माहिती घेणार आहोत. कापसाच्या भावात मागील 2 दिवसांपासून काहीशी सुधारणा दिसून आली आहे. कापसाची बाजारातील आवक सध्या कमी झाली आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने पॉलिस्टरचे भावही वाढलेत. यामुळं कापसाला उठाव मिळतोय. आज बाजारात कापसाला प्रति क्विंटल सरासरी 7,700 ते 8,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. युद्धामुळे तेलाचे भाव चढेच राहिले तर कापसाच्या भावातील तेजीही कायम राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. सोयाबीनला सध्या तेलासाठी चांगला उठाव मिळतोय, तर शेजारच्या देशांमध्ये सोयाबीनचीही निर्यात चांगली सुरू आहे. यामुळे सोयाबीनला आधार मिळतोय. आज सोयाबीनला बाजारात 5,000 ते 5,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील आवक सध्या कमीच आहे. पुढील काळातही आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावातील सुधारणाही टिकून राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशात सध्या ज्वारीला चांगला उठाव मिळतोय. बाजारातील आवकही सध्या चांगली दिसत असली तरी ज्वारीच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून ज्वारीच्या भावात वाढ झाली आहे. सध्या ज्वारीला बाजारात गुणवत्ता आणि वाणानुसार 3,000 ते 4,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतोय. ज्वारीचे भाव पुढील काळातही टिकून राहू शकतात असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कलिंगडाची आवक सुधारली आहे. वाढलेल्या उन्हामुळे कलिंगडाला उठाव असला तरी आवकेचा दबाव आहे. त्यामुळे मागील आठवडाभरापासून कलिंगडाचे भाव काहीसे नरमले आहेत. सध्या कलिंगडाला बाजारात प्रति क्विंटल सरासरी 800 ते 1,300 रुपये दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळात कलिंगडाला उठाव वाढण्याची शक्यता आहे. तसंच बाजारातील आवकही टिकून राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरही काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीचा भाव स्थिरावला आहे. तुरीची आवक कमी झालेली आहे तर यंदाही उत्पादन कमीच आहे. आयातही सध्या युद्धामुळे काहीशी प्रभावित झाली आहे. मात्र पुढील काळातही आयात होण्याची शक्यता कायम आहे. यामुळे तुरीचा भाव देशातील बाजारात स्थिरावला आहे. सध्या तुरीला प्रति क्विंटल सरासरी 7,300 ते 7,900 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. बाजारातील आवक पुढील काळात काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार तुरीच्या भावाला मिळेल असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.